बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। राधानगरी धरण 90% भरलेले आहे। पावसाचा जोर वाढलाय तर स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी शिरलंय। पावसामुळे कर्नाटक आणि हुपरीकडे जाणारा मार्ग बंद झालाय। इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी 65 फुटांवर गेलेली आहे, म्हणजेच इशारा पातळीसाठी फक्त 6 फूट बाकी आहे। पूरबाधित क्षेत्रांना स्थलांतरित करण्यासाठी निवारा केंद्र सज्ज करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरातील आरे, चिखली, आंबेवाडी गावांना स्थलांतर होण्याचे आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। कोल्हापुरात पाऊस सुरू असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। धरण क्षेत्रात रात्रभर पाऊस पडतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। पंचगंगा नदी सध्या 41.18 फुटांवर पोहोचलेली आहे। धोका पातळीसाठी फक्त 1 फूट बाकी आहे। जर येत्या 24 तासात राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते। यामुळे नागरिकांमध्ये धाकधूक वाढलेली आहे। या सर्व परिस्थितीमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। पूरबाधित गावांना स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, पाऊस मुसळधार पडतोय, त्यामुळे आता पंचगंगा नदीची पातळी धोक्याकडे जातीये, काय अधिकची माहिती आहे? किरण, कोल्हापुरात आज सकाळपासून सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळाला। सध्या एक तासाभरापूर्वी पावसाने थोडीशी उघडीप दिली, मात्र रात्रभर पावसानं मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। कोल्हापूरच्या राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर आहे। त्याचबरोबर राधानगरी धरण जे आहे ते सध्या 90% भरलेलं आहे आणि आज दिवसभर जर का पाऊस असाच राहिला तर राधानगरी धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे। आणि जर राधानगरी धरण पूर्ण भरलं तर या धरणाची जे स्वयंचलित दरवाजे आहेत त्यापैकी एक दरवाजा आज उघडण्याची शक्यता आहे। जर मुसळधार पाऊस झाला तर त्यानंतर जर का परिस्थिती पाहिजे तर पंचगंगा नदीच असेल किंवा आणखी काही नद्या, या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते। त्याचबरोबर कोल्हापुरात सध्या जर परिस्थिती पाहिजे झाली तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सध्या 41.11 फुटांवर आज सकाळी 7 वाजेपर्यंतचा अपडेट आहे। जर पुढच्या तासाभरात आणखी काही पावसाचा जर का जोर धरला तर हीच पातळी 42 फूट क्रॉस करू शकते आणि 43 फूट ही जी पंचगंगा नदीची धोका पातळी आहे ती ओलांडण्याची शक्यता आहे। यामुळे कोल्हापूर शहराला संभाव्य पुराचा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेला आहे। यापूर्वी ज्या गावांना पुराचा फटका बसलेला होता त्या गावांमधील नागरिकांना प्रशासनानं स्थलांतर होण्याचा आदेश दिलेले आहेत। महापालिकेनं निवारा केंद्र सज्ज केलेले आहेत। ठिकठिकाणी नागरिकांना स्थलांतर करून त्यांची सुविधा उपलब्ध करून सज्ज ठेवण्यात आलेला आहे। कोल्हापुरात सध्या एनडीआरएफचं एक पथक देखील आहे। दुसरं पथक देखील जर का धोका पातळी ओलांडली तर दुसरं पथक देखील दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोल्हापूर प्रशासन सुद्धा या संपूर्ण पूर परिस्थितीमुळे अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे इचलकरंजी परिसर असेल तर इचलकरंजी परिसरात सुद्धा पंचगंगा नदी जी आहे ती 65 फुटांवर असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे इचलकरंजीची परिस्थिती सुद्धा गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय। जर पाऊस राहिला तर त्या परिसरात सुद्धा पुराचं परिस्थिती पाहायला मिळेल। त्याचबरोबर नृसिंहवाडी हे जे मंदिर आहे, इथलं जे मंदिर आहे दत्त मंदिर, या मंदिरात सुद्धा पाणी आलेलं आहे। जर पावसाचं आज जर जोर कायम राहिला तर हे मंदिर पाण्याखाली जाण्याची सुद्धा शक्यता आहे। कोल्हापुरातला जो मुख्य मार्ग आहे कोल्हापूर रत्नागिरी हा मार्ग सध्या काल बंद झालेला आहे। कासारी नदीचं पाणी आल्यामुळं, रस्त्यावर पाणी आल्यामुळं हा मार्ग देखील बंद झालेला आहे। त्याचबरोबर कोल्हापूरच्या जवळपास 15 गावांचा संपर्क देखील तुटल्याची सध्या माहिती मिळते। त्यामुळे एकूणच कोल्हापूरची जर परिस्थिती पाहिली तर पूर परिस्थिती जी आहे ती गंभीर होत असल्याचं पाहायला मिळते। आज जर 24 तास जर का पाऊस असाच राहिला तर कोल्हापूरला संभाव्य पुराचा धोका असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। किरण, अगदीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।